स्वातंत्र्य मिळेपर्यंत नाही, या देशामध्ये इंग्रज येईपर्यंत किमान लढाई लढणं हे मराठ्यांचं उत्पन्नाचं तरी साधन होतं. पण इंग्रज ह्या देशामध्ये आले आणि इंग्रजांनी बघितलं आणि हेरलं. आणि इंग्रज खूप चाणाक्ष होते, आपल्या सर्वांना माहित आहे. त्यांनी बघितलं या मराठ्यांना जर आपण अशा पद्धतीने सैन्य दलामध्ये जर प्रमुख म्हणून ठेवलं तर हे मराठे कधी जर उलटले तर आपल्याला सुद्धा कापून काढतील. आणि म्हणून इंग्रजांनी पहिल्यांदा इथं आल्याबरोबर डोकं चालवलं आणि मराठा ही जात लढवयच नाही, असं ठरवलं. आणि मराठ्यांना जास्तीत जास्त त्यावेळेला सैन्यातून बाजूला करण्याचं काम जर कोणी केलं असेल काळा इतिहास तर तो इंग्रजांनी केला. आणि मग त्याच्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लढाई हातातली तलवार घेऊन लढायचा हा विषय संपलेलाच होता. कुठली लढाई, कुठलं उत्पन्नाचं साधन, कुठली जमीन. आणि ती जमीन सुद्धा जी काय होती ती आता कुटुंबामध्ये एकाचे 2, 2चे 4, 4चे 6, 6चे 8 झाले. तिथं जमीन होती 10-15 कुठे एकर असेल, त्याचे आता 1796 तुकडे झाले. ती जमीन सुद्धा तेवढी राहिली नाही. सिलिंग ऍक्ट आला. नंतर जमिनीवर मर्यादा आल्या. किती एका कुटुंबाला किती जमीन हवी आहे मर्यादा आल्या.